चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितव्यं भूतले स्वयं रूपकदानन्दनाथ स्वामिने नमो महावदन्याय कृष्णदेवपदे कृष्णाय कृष्ण चैतन्याय गुरवे। हे कृष्ण करुणा सिंधु जगत्पते गोपीश गोपिकांत राधाकांत नमस्ते सप्तकांचन गौरं विराजे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरे। पंचकल्पतरुषितपस्मिन् पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। जय श्री गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे कृष्णा हरे राम हरे तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे काही भजन गायला नाही. बोलायला किती वेळ जमते ते पाहतो. आता मी गुरु महाराजांची केली पाहिली, कालही पाहिली, आज पाहिली. मोठी नाही, थोडी. त्याच्यामध्ये सुरुवातीला महाराज म्हणतात की आपण आता सर्वजण राधा भक्त व्हायला लागले. राधा भक्त झालो किंवा राधा भक्त व्हायला लागले. आणि नंतर असं म्हटले की पूर्वीच होते, पूर्वीपासूनच प्रभुपाद जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या घरी साधू संतांना जीव घालायचे. वडील गोरमोहनगे आणि साधू संतांना आशीर्वाद मागायचे. माझा मुलगा, माझा पुत्र राधा राणीचा भक्त झाला पाहिजे. गुरु महाराज म्हणतात की प्रभुपाद पुढे राधा राणीचे भक्त झाले. गौडीय वैष्णव संप्रदायाचे झाले. आणि पुन्हा एक शब्द सांगितला महाराजांनी की गौडीय वैष्णव पहिले राधा भक्त असतात. झूमवर कोणी जे ऐकतात त्याने ऐकलं असेल. ते पहिले राधा, गौडीय वैष्णव पहिले राधाचे भक्त असतात, नंतर कृष्णाचे भक्त असतात. ते मला बरंच झालं, कारण मी राधाचा जप जास्त करतो. आणि काही भक्तांना ते पसंत नव्हतं. ते आता गुरु महाराजांनी सांगितलं, मला मी प्रत्येकाला क्लिप दाखवायला माझं प्रमाणित आहे की गौडीय वैष्णव हे पहिले राधा भक्त, नंतर कृष्णाचे भक्त असतात. मी सुद्धा पहिला राधाचं भक्त आहे, नंतर कृष्णाचं भक्त आहे. तुमचं कसं आहे? प्रेमानंद सगळे राधा राणीचे भक्त. काही लोक आता इस्कॉन मध्ये येतात, राधा राणीचं नाव घ्यायचं नाही, कारण त्या नावाचा प्रचार नाही वाढायला. उद्या एखाद्या बाळकृष्णाच्या नावाचा जास्ती प्रचार वाढायला लागला, ती सुद्धा घेऊ नका म्हणून.
राधा तत्व समजणं अवघड आहे. तुकाराम महाराजांचं एक वाक्य साधू संतांबद्दल, तुका म्हणे नीन व्यक्तीची अखोली म्हणून ठेवली पाहिजे डोळी. हे मुलं कशाला फिरतात तिकडं बाहेर फिरत. तुका म्हणे नीन व्यक्तीची अखोली, खोली शब्दाचा अर्थ आहे गहराई, खोल खोल अतिशय गहराई आहे, कळत नाही. म्हणून म्हणतात म्हणून ठेवली पाय डोळी, म्हणून पायावर डोकं ठेवतो. नीट लक्ष द्या. म्हणून ठेवली पाय डोळी. मला व्यक्तीची खोली किंवा त्यांचं महत्वाची खोली कळत नाही, म्हणून पायावर डोकं ठेवतो. कळत नाही, तू स्थिर बसणार नाहीस मला माहिती, पण तुम्ही बसूच शकत नाही. आतापर्यंत 50-40 रुपये केलेले बस, पुढे बसायचं म्हणजे एकदम काढावं. काय सांगू, कळतच नाही म्हणून पायावर डोकं ठेवतो. त्यांनी राधाराणी बद्दल म्हटलेले नाही, पण आपण म्हणू शकतो. आपल्याला कसं आहे, मी पाहिलं लहानपणी जे काही वर्णन असायचं राधाराणीचं शाळेच्या कीर्तनात वगैरे, आणि या गवळ्याचे राधा वगैरे किंवा असं. राधा एक गवळण होती, हा प्रकार मी ऐकलेला. आणि गवळणी बी इतक्या शृंगारिक असतात, काही विचारायची सोय. गवळणीने गवळणीचं महत्व घालवलं, गोपींचं महत्व महिमा कळत नाही त्यांना. चैतन्य महाप्रभू जो भगवान स्वयं कृष्ण आहे ते म्हणतात, गोपिका पदकमली दास दासानुदास. हे गोपिकांच्या चरणाचा दासानुदास. महाराष्ट्रामध्ये मी जे लहानपणी ग्रंथ वगैरे ऐकायचो, त्याच्यात सगळे अवतार जे भगवंताचे ते वैकुंठातून होतात. वैकुंठातून विष्णूपासून होत. त्याच्यात मग राम कृष्ण स्वतः विष्णूचे अवतार असंच मानलं जातं. पण पद्मपुराणात असं सांगितलेलं आहे, तस्य पाद रज स्पर्शात कोटी विष्णू प्रजा आहेत. राधा राणीच्या चरण धुळीपासून करोड विष्णू उत्पन्न होतात. कळलं का? पद्मपुराणात व्यासांनी लिहिले. विष्णूपासून अवताराचा प्रश्नच येत नाही. राधा राणीच्या पायापासूनही नाही म्हटलं, पायापासून नाही म्हटलं. आणि काय किचन मध्ये काय करते ती, लढाई चालल्या सर. राधा राणीच्या पायापासून विष्णू तयार होतात असं नाही म्हटलं. तस्य पाद रज, तस्य पाद रज स्पर्शात. पायाचा स्पर्श नाही, रज. हे पुढे बस योग तुम्ही स्वतः भक्त करायचे, दुसऱ्याला करायचं त्याला करून द्यायचं.
तस्य पाद रज, रज म्हणजे धूळ, माती, पायाला लागलेली माती, कोणाच्या? राधा राणीच्या. तस्य पाद रज स्पर्शात, त्या धुळीच्या स्पर्शाने करोड विष्णू उत्पन्न होतात. हे काही कुणी संतांनी भावनिक होऊन लिहिलेलं नाही वगैरे, आत्राईच आहे. संस्कृत मध्ये मूळ पद्मपुराणात आहे. त्याच्यावरून अंदाज येतो राधा राणी काय. राधा उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, क्रीडा अर्थम द्वेधा भूत. हे उपनिषद जे वेदांती लोक आहेत उपनिषदाला फायनल मानतात, पुराणाला मानित नाही. काही काही वेदांतीत ना पुराण मानित नाही. जास्तीत जास्त ब्रह्मसूत्र, उपनिषद, वेदच मानतो. पुराण त्यांना चिल्लर वाटतं. याच्यामध्ये सांगितले, या उपनिषदामध्ये सांगितले, वेदाचा फायनल सिद्धांत म्हणजे उपनिषद. त्याच्यात सांगितले क्रीडार्थम, क्रीडार्थम द्वेधा भूत. भूत शब्दाचा अर्थ उत्पन्न होणं, प्रगट होणं. द्वेधा म्हणजे दोन. क्रीडा म्हणजे रमो क्रीडायाम, संस्कृत मध्ये जाते. लीला करण्यासाठी भगवान कृष्णच एकाचे दोन झाले. एकाचे दोन म्हणजे कृष्णच राधा झाले असा अर्थ आहे. तब्येत बरी नाही माझी, मला त्रास होतोय, त्यामुळे भजन गायलं नाही. मी तर बतावेल तेवढं ट्राय करतो. टाइम ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. मी अशी एक कथा ऐकली महात्म्याकडून. भागवतामध्ये अशी एक कथा आहे, 8व्या स्कंदात आहे. मोहिनी अवतार झाला भगवंताचा. तो सर्वांना आकर्षित करणार होता. आपल्याला तर साधे पोरी आकर्षित करते मळमूत्राचे. भगवंत स्वतः दिव्य स्वरूप घेऊन आहात. दिव्य शरीर आहे त्यांचं, मळमूत्राचं शरीरच नाही. तेच जर रूप मोहिनीचं घेऊन आल्यानंतर आकर्षित कोण होणार नाही. प्रभू तुम्ही सुद्धा आकर्षित होता, लाल कपडे नको म्हणता. साधारण जीव कोणाला आकर्षित होते? म्हणलं देवाला आकर्षित व्हायचे नाही तर काय होईल. सगळे राक्षस होते तर भक्तीच आकर्षित झाले. इतके आकर्षित झाले की ते अमृत घेऊन पळायला लागले होते. नीट कर ना, ही राधा राणीच्या जन्माचा बंधानी कथा आहे. नीट आहे का? तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्हाला वाटतं नाही, दुसरं सांगायला लागलं काय नाही. नीट लक्षात आलं ना, कृष्णच राधा झालेले उपनिषदामध्ये. आणि ह्याच्यात सांगितले, त्याच्यात तिच्या चरणापासून, चरणाच्या रजेपासून करोड विष्णू उत्पन्न होतात. आणि त्याच पद्मपुराणात सांगितले की दुर्गा आदी जेवढ्या शक्ती आहेत भगवंताच्या, काली, दुर्गा वगैरे, ह्या राधा राणीच्या करोडवा अंश आहेत. आणि त्या सुद्धा ज्या द्वारकेमध्ये भगवंताच्या पत्न्या होत्या त्या सुद्धा करोडवा अंश आहेत राधा राणीच्या. करोडवा अंश. समजा हे माझं बोट आहे, याचं करोड तुकडे केल्यानंतर जो शेवटचा अंश डायरेक्ट राधा राणी नाही, किती अंश? करोड. दुर्गा वगैरे सगळे. आणि हे रुक्मिणी आदी सत्यभामा सुद्धा. आपल्याला काय वाटतं, राधा राणी म्हणजे काय साधं दिसतंय, कशाला पंडाल लावायचा, कशाला मोठा प्रॉब्लेम करायचा. कृष्णाचाच मोठा प्रॉब्लेम.
ब्रह्मवादी ऋषी वेदाकडे गेले. वेद हे मूर्तिमंत आहेत हे लक्षात ठेवा. सगळे पुराण हे सुद्धा मूर्तिमंत त्यांचे स्वरूप असतं. आणि वेदांच्या ऋचा म्हणजे मंत्र आहेत त्यांचं बी एक रूप असतं. वेदाच्या ऋचाकडे ब्रह्मवादी ऋषी गेले सगळे. म्हणजे कृष्ण परब्रह्म आहे पण ही राधा कोण आहे? वेदांनी विचारलं तुम्हाला सुप्रीम पर्सनॅलिटी कोण तुम्हाला वाटतं? म्हणजे कृष्ण परब्रह्म आहे. म्हणजे राधा म्हणजे राधा ती आहे की जिच्या पायावर कृष्ण डोकं ठेवतात आणि रडतात. चरणाचा अभिषेक डोळ्यातल्या पाण्याने करतात. चोर नीट ऐक माझे. बायको केल्यापासून तुम्हाला विचारित नाही, आकर्षित झाले. चित्ते बरोबर तू सारखी तू पुढं ती माग तिकडे हात जोड. राष्ट्रीयचे अध्यक्ष जुने मित्र आहेत माझे, त्याला मी काही बी बोलतो. पुढे आला असतात ना मग सांगितलं तुम्हाला सांगायला लावलं असतं कारण माझी तब्येत नाही बरोबर. काय सांगत होतो? काय सांगितलं मी आता? वेदवादी ब्रह्मवादी ऋषींनी त्यांना विचारलं, ब्रह्मवेत्यांनी विचारलं वेदाला. त्यांनी सांगितलं राधाराणी कोण आहे? ही काल्पनिक कथा नाहीये. त्या घटना सगळ्या शास्त्रामध्ये येतात. मनाला वाटलं तसं बोलायची सोय नाही. वेद मंत्रांनी सांगितलं, वेदाच्या ऋचा म्हणजे मंत्र. त्यांनी सांगितलं राधाराणी ती की ज्या ज्या ठिकाणी सगळे लोक कृष्णाच्या पाया पडतात, कृष्णाच्या पायावर डोकं ठेवतात, पण कृष्ण ज्याच्या पायावर डोकं ठेवतात ती राधाराणी. राधाराणी मला लय डोक्यात यायला काही होत. पद्मपुराणात असं सांगितलंय, एकादशाम सतसहस्र श्याम, एकादशाम सतसहस्र. मी पूर्वी ऐकलं होतं आमच्या घरी लहानपणी वगैरे म्हणायचं गोकुळाष्टमी कर 12 एकादशी घडते, असं म्हणायचं. 12 एकादशी घडते आणि 24 एकादशी. ज्याचं जास्त ज्ञान असं ते 26 म्हणायचं. एकादशी किती असायला काय झालं? 26 एकादशी. अधिक महिन्याच्या 2 असतात. तुम्हाला माहित नाही म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा अडाणी म्हणायचे. तेवढ्या घडतात. काय केल्यानंतर जर गोकुळाष्टमी गेल्यानंतर आता हे पद्मपुराण काय सांगितलं, एकादशीम सतसहस्र. सत शब्दाचा अर्थ 100, सहस्त्र म्हणजे 1000. 100,000 एकादशी राधाष्टमी केल्यावर घडतात. किती? पद्मपुराणातलं वाक्य एकादशाम सतसहस्रष्ट. शत म्हणजे 100, कळते ना? मराठीत सुद्धा हे शब्द येतात. श्वेत शरदम शतम संतदस प्रभू 100 वर्षे शरद ऋतू जिवंत राहावा. 100 म्हणजे शत, शत सहस्त्र म्हणजे 1000. 100,000 म्हणजे 1,00,000 एकादशी घडतात. आणि तेही हे करून नाही, फराळ करून नाही, न पाणी पिल्याने घडतात. निर्जल राधाष्टमीचं व्रत केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रात भरपूर लोकांना राधाष्टमी माहितीच नाही. दुर्गाष्टमी म्हणून जाहीर केली. लय लोक धरीत नाही. 99% लोक धरीत नाही. ज्यांना वृंदावनची थोडीफार माहिती झाली ते लोक किंवा गुडिया वैष्णव वगैरे ते लोक राधाष्टमी करीत असतील. ते बी दुपारपर्यंत. तिथून पुढे त्याची हिंमत नाही. दुपारच वाट बघत कवाशी सोडतोय प्रवचन मध्ये असलं नालायक. भरपूर लोक आहेत ते 24 तासाचं व्रत करतात.
राधा राणीचा अष्टमीचा उपवास 24 तासाचा करतात लोक. कोणची कथा सांगा हे एक लक्षात. ते कलव ही ब्रह्मदेवाला प्रश्न पहिलं तर सोनकादी ऋषींनी सुत गोस्वामीला प्रश्न विचारला पद्मपुराणात. गोलोक धामामध्ये साधारण जीव जाऊ शकत नाही, तर काय कोणचा उपाय आहे? गोलोक धामात तो पोहोचला पाहिजे म्हणजे काही नाही, एकच उपाय. राधा अष्टमीचं व्रत करणारा गोलोक धामात जातो. पण सोनकादी ऋषीने स्वतःच नाही सांगितलं. पूर्वी असं पद्धत होती की स्वतःच सांगत नसत. पूर्वीच्या आचार्यांनी असं सांगितलं. जसं मी कसं म्हणतो, प्रभुपाद असं म्हटले, तुकाराम महाराजांनी असं सांगितले, तसं ते त्यांनी सांगितलं की सोनकादी ऋषी, हे जे प्रश्न तुम्ही विचारलाय ना मला, हाच प्रश्न नारदांनी ब्रह्मदेवाला विचारला होता. ब्रह्मदेवाने सांगितलं समासेन. पूर्ण श्लोक नाही सांगत. समासेन शब्दाचा अर्थ आहे की राधा राणीचं जे महत्व आहे मी संक्षिप्त सांगतो, जास्ती सांगत नाही. नारदाने विचारलं संक्षिप्त कसं, चांगल्या विस्ताराने सांगा की. म्हणजे विस्ताराने मला माहिती नाही आणि कुणालाच माहिती नाही. म्हणजे का? म्हणजे फक्त भगवंतालाच माहिती. कुणाला माहिती? राधा राणीचं तत्व एवढं गूढ आहे की भगवंतालाच पूर्ण माहिती, डिटेल. मला तर काही तर लोक आचार्यांनी असं सांगितले कृष्णाला सुद्धा कळत नाही म्हणून पायावर लोक ठेवतात राधा राणी, म्हणून ठेवली पाय डोई. तुम्ही आम्हाला कळणारच नाही. मला तर खुद कळत नाही. बंधना बसवलंय गुणगान करायचं. निज गिरा पावन करण कारण राम सुदृश्य करू. स्वतःची वाणी पवित्र करण्यासाठी मी बसतो. वास्तविक मला सुद्धा कोणालाच कळत नाही. मोठ्या ब्रह्मदेवाला, विष्णू, हे शंकराला सुद्धा कळत नाही म्हणल्यानंतर मला कळणार आहे. कृष्णाला कळत नाही म्हणून पायावर डोकं ठेवतात राधा राणी. तो आम्हाला कळत. लल्लू फंटूला कळत का की राधा राणी कोण आहे काय आहे? म्हणजे मी समासेन म्हणजे मी संक्षिप्त सांगणार आहे. त्याच्यात सांगितलंय की एक राधा अष्टमीचा उपास केल्यानंतर 1,00,000 एकादशी केल्याचं पुण्य मिळतं. निर्जल एकादशी, काही खाता न खाता 3 दिवस खायचं नसतं. स्वतः एकादशी 3 दिवस करणार असं तर करायचं म्हणलं तर माणसाला जमणारच नाही. आणि ही नुसतं राधा अष्टमी केली तर सगळे एकादशी काढतात. 1,00,000 एकादशी काढतात. म्हणजे किती फायदा. पुन्हा खाऊन पिऊन दुपारच तर 24 तास करणारे वृंदावनामध्येच काही महात्म्य दाखवलेलं कशाला. आपण तो वाटत बघतो ह्याचं प्रवचन संपलं की लगेच तिकडे पळायचं. प्रसाद प्रदान संप्रदाय आपला. काही लोक संप्रदाय वारकरी वगैरे बाकी संप्रदाय श्रवण प्रदान असतात. खायला मिळू नाही तर नाही मिळू. लाखो लोक असे बसतात. लाखो मी पाहिले 5-5 लोक असे 5-5 लाख लोक असे बसतात. तुम्हाला मी किली दाखवीन काय वारकऱ्यांचे. आता हे भगवानगडाचा शब्द झाला. 5 लाखाच्या पुढे लोक बसले. ड्रोननी त्याचे फोटो काढले. ड्रोननी, कॅमेऱ्यात बसत नव्हते एवढे लोक. पण एक आवाज सुद्धा कोणी करीत नव्हता. आपला तर निसता काय आवाज. माझं प्रवचन आहे म्हणून एवढं काही बसला. दुसरा जर बसला असता ना ठाणा बोलत असत. पत्ता होईल तेवढा आरडा करायला म्हणलं तर मध्ये उठायचं, मोबाईल घेऊन पळायचं. शिका त्यांच्याकडून काहीतरी. एवढे लोक तिथं बसतात आणि एक थोडं सुद्धा काही टायमालाच प्रसाद होईल त्याच टायमाला जायचं नाही. चक्र आणि इकडून तिकडून का होते काय प्रसाद केव्हा सुरू होते हा विषय नाही. त्याचे थोडं तरी शिका. पहिले लोक इस्कॉन कडून शिकत होते. आता आपल्याला त्यांच्याकडून शिकायची वेळ येणार.
काय सांगू, राईट टाइम चालतात ते लोक. एवढा मोठा ते कार्यक्रम 5-5 लाख, आणि ती पण कोण तुमचं गाव होतं माझं इथंच इकडे जवळच. अति ऊसतोड कामगाराचं त्याच्यात गाव आहे, ऊसतोड कामगाराचं गाव आहे. त्यांनी 9-10 दिवस तेवढ्या लोकांना जीव घातलं. इथल्या बीड जिल्ह्यातले एसट्या बुकिंग होते सगळे. त्यात ऊसतोड कामगाराचं गाव 2-2.5-3 हजार लोकांच्या वस्तीच्या गावाने त्याला जीव घातलं. गडावाल्या महाराजांना, शास्त्रींना 3-3.5 कोटी रुपये दिले. मी पंढरपूरला पैसे मग 10 रुपये कोणी द्या. ती भगवत धामात बांधकाम काल लावली प्रभूंनी 71,000 रुपये आणून दिले. थँक्यू फॉर दिस, धन्यवाद. दिले मी पाठवले, मी लगेच पाठवले. तर मी हे सांगत होतो, मला माहिती होतं हा बसणार नाही, थोडा वेळ बसणार नाही, फक्त माहिती होतं मला. काय म्हणत होतो, काय सांगत होतो त्याच्यात. कधी राधाष्टमीचं महत्व सांगायला लागले की कलावती नावाची महिला होती, पद्मपुराण, सुंदर होती, भ्रष्ट झाली होती, पाप करून करून कंटाळली, करून करून भागली, देव पूजेला लागली म्हणण्यासाठी. तिला उपरती झाली की काही आपल्याला हे काही खरं नाही, हे जीवन वाईट आहे, म्हणून तिने आपलं काहीतरी भजन कुठून बाहेर निघली. तर तिकडं कुठेतरी बाहेर आली, रस्त्यावर ते भजन चालू होतं. राधाष्टमीचंच भजन होतं. राधाष्टमीचं भजन होतं. गेली ती म्हणजे कशाचं काही, कशात चाललंय इथे म्हणजे. त्या लोकांना ते पद्मपुराण शब्द दिलेला आहे, राधा वृत्तीन. आला हो, उठायचं नसतं त्याच्यात, प्राण गेलं तरी चालून उठायचं नसतं. ते मुलांकडून बोलू देऊ नका. देव धर्माला जरा सांगा. काय सांगत होतो, राधा वृत्तीन असा शब्द लिहिलेला आहे पद्मपुराणात. कोणाला, ज्यांना तिने विचारले भजन कशात चाललंय, त्यांना काय लिहिले, राधा वृत्तीन वैष्णव. राधा राणीच्या अष्टमीचं व्रत करणारे वैष्णव होते. त्यांनी सांगितले हे राधाष्टमी जन्म राधाष्टमीचं अवताराचं हे व्रत आहे. ती म्हणजे मी सामील होते, म्हणजे मी बी काही खाल्लं नाही म्हणजे सकाळी. तिने केलं, आपलं उपवास केला, भजन केलं आणि बाहेर निघली. बाहेर निघली नाही, कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर निघ जाता सापावर पाय पडा, साप चावला, डायरेक्ट गोलक धामात गेली. पहिल्यांदा काय सांगितलं, ती बाई कशी होती, करून करून भागली. पण तेवढ्याच दिवशी, फक्त त्याच दिवशी सामील झाली राधाष्टमी. त्याचं व्रत करून बाहेर निघून सापच्यावर डायरेक्ट बोलत धामत. ही महिमा आहे राधाष्टमीच्या व्रताची. मी एक कथा सांगायला होतो मला, कुठे मोहिनी राक्षस इतके मोहित झाले काय विचारायचे. ते अमृताचा घडा घेऊन पळायला होते. अहम पूर्व नत्वम, अहम पूर्व नत्वम. जी ना ते धन्वंतरी भगवान ज्यावेळेस निघले त्याच्यातून, ते समुद्र मंथन धन्वंतरी अवतार झाला. अहम पूर्व नत्वम. राक्षसाला वाटतं सगळं स्वर्गातच चाललंय, आपल्याला लाभ नाही. ह्यांनी अमृताचं घडत शिना झपटी, म्हणजे दर पकड सुरू झाली. मी घेतो, त्यांनी त्याच्या हातातून घ्यायचं, त्यांनी त्याच्या हातातून घ्यायचं. अहम पूर्व म्हणजे मी पहिला घेणार.
नत्व तुला नाही मिळून देणार. तेवढ्यात मोहिनी पाहिल्याबरोबर ही सगळ्या भांडणाने विसरून गेली. लागले बघायला वस्तू राक्षस पुढे सारखले आपण कुठून आला आणि कुठं राहत असतात. म्हणजे मी कुठे राहते, जे माझ्यावर प्रेम करतात मी तिथं राहतो. यांना वाटलं आपलं तर ह्यांच्यावर लय प्रेम आहे, मग हे आपल्या कशी सुद्धा राहू शकतो. त्यांनी सांगितलं, भगवंतांनी सांगितलं की माझ्यावर माझे भक्त प्रेम करतील त्यांच्या कसे राहतात, असं त्याचा अर्थ होतो. ह्यांनी आहे तर दुसराच घ्यायचे. त्याला सगळे आकर्षित झाले, त्यात फक्त सूर्य नारायण आकर्षित नाही झाले त्या रूपाला. भगवंताला प्रार्थना केली, ते म्हणले असंच रूप तुम्ही घेऊन माझ्या घरी जन्माला या. असंच रूप. भगवंत म्हणले सोपं नाही. गाड्याचं रूप घ्यायला लावलं असतं तर लगेच तयार झालं असतं, पण आता हे बाईचं रूप घ्यायचं म्हणजे तप करावं लागलं. खूप तप केलं पण काय भगवंताची काही नाही रिप्लाय. पुन्हा ब्रह्मदेवाची तपस्या केली. ब्रह्मदेव प्रकट माग म्हणजे काय म्हणजे मागायचं काहीच नाही, मागायचं काही विचार नाही. फक्त ज्यांना मी मागितले ते विसरून गेलेले त्यांना फक्त आठवण करून दे. म्हणजे कोणाला मागितलं, भगवंताला मागितलं होतं की माझ्या घरी जन्म घ्या मुलीच्या रूपात, तिथे विसरून गेले तुम्ही. ब्रह्मदेवाने सांगितलं आणि म्हणजे ठीक आहे होईल तसं होईल. नाही म्हणजे त्याच्याशी ही साक्षी कोण आहे, म्हणजे मी राहतो इथं साक्षी, पर्वताच्या रूपाने राहील म्हणून. तिथं बारसाण्यामध्ये एक पर्वत आहे, त्याच्यात ती ब्रह्मदेवाचा पर्वत म्हणतात आहे बरोबर. ब्रह्माजी का पहाड. आणि ब्रह्मदेवाने जाऊन सांगितलं भगवंतानी जो अवतार घेतला, हे भानू शब्द आहे ना, ऋषभानू. ऋषभानू हे म्हणजे सूर्याला भानू म्हणतात. सूर्यच ऋषभानूच्या रूपात आले कीर्ती. असं म्हणतात की पहिल्या याच्यामध्ये जन्मात त्यांनी बी खूप तप केलं होतं. नीट आहे का? माझ्या कथामध्ये कथाले असतात. कलावती पहिलं कोणतं सांगितलं, पहिली लीलावती होती बरं का. आता म्हणतात नाही तुझी झाली का कोण आणि कोण. पहिली लीलावती होती, ही कलावती. आणि सुचंद्र नावाचे होते राजा. त्यांनी लाखो वर्ष तप केले. भगवंत प्रगट झाले. भगवंत ब्रह्मदेवाचं तप केलं बहुतेक त्यांनी. ब्रह्मदेवाने मागं काय मागायचं, हे सुचेंद्रने मागितलं की मला मुक्ती पाहिजे, ताबडतोब मुक्तपणे घेणारा संसार नको रे मुक्ती द्यायला येस मध्ये तथास्तु. हिला विचारलं तुला काय पाहिजे, म्हणजे मला मुक्ती नाही पाहिजे. कलावतीला विचारलं मला मुक्ती नको, म्हणजे मुक्ती का म्हणू नको नको. आणि तुम्ही सुद्धा त्यांना सुद्धा मुक्ती देऊ नका, नवऱ्याला सुद्धा माझ्या मुक्ती देऊ नका. हे काही डेंजर असतं. बायका केलं ना हे काही मागणी करते नाही. काही काही बाया 7 जन्म त्या नवऱ्याला पुन्हा जन्म घ्यावा वाटतात. वट सावित्रीची पौर्णिमेची पूजा करू, 7 फेरे का काय घालते ते वडाच्या झाडाला. विचित्र असते काय काय. एका बाईने वडाच्या झाडाला पूजा केली आणि खांबलेला पाठ खाजीच होती. कारण एक हातात पाण्याचं तांब आणि एक हातात पूजेचं प्लेट होतं. पाठ खाजवायला लागली म्हणून खांबलेला पाठ. बाकीच्या ते वडाची पूजा करीत होते, त्यांना वाटलं बया तिचं कल्याण कशामुळे झालं. आता आम्हाला माहित पडलं वडाला पाठ खांबलेला पाठ खाजवावं लागते, ही पूजा झाली. आता आम्हाला माहित पडलं ती गेली की आम्ही पाठ खाजवायला लागलो. काही काही नारळ फोडला.
काही गुलाम टाकला त्या खांबलो, काही सिंह लावला. एबीसीबीचे लोक आले, तार काढून गेले खांबला देव झालं. म्हणून मी भक्ताला सांगत असतो, बायकोला सांगा वडाच्या झाडाची पूजा करू नको, नाही तर तुम्हाला 7 जन्मांनी पुन्हा माघारी आली. एके बाईला मी विचारलो, तुझं काही विचार आहे म्हटलं, वडाची पूजा करून आली. माझ्या तिथं वड येतं, तिथं वैद्य की नाही विचारलं, चेष्टा विचारलं. काय गावात सगळं कोणी भावजाय भरपूर लागत आहेत माझ्या. तेव्हा म्हणलं, वैद्य म्हणलं हे पूजा केली काय कशामुळे हे केले, हे नवऱ्याचं किती जन्म मागणी केली म्हणजे 7 जन्म. म्हणलं का कटाळी नाही काय म्हणलं, नाही म्हणले ह्याच जन्मात कटाळी. म्हणलं कशामुळे कटाळी, म्हणजे त्यांना शिकून कटाळलेले म्हणून त्यांनाच पुन्हा 7 जन्म मागितले. म्हणलं का आताच कटाळी पुन्हा म्हणजे पुन्हा शिकवायची गरज नाही, कारण पुन्हा दुसरा म्हणलं की अजून दुसऱ्याला शिकवावं लागेल. याला आता एवढी केलेलं आहे. हे सांगितलं, कालावतीने सांगितलं, त्यांना सुद्धा मुक्त होऊन देऊ नका. ब्रह्मदेवाला सांगितलं मी तुम्हाला शाप देईन. ब्रह्मदेव म्हणजे शाप देईन त्याच्यामुळे म्हणजे मला यांच्या संग राहून पुन्हा एक जन्म घ्यायचा आहे आणि एक मुलगी मला पाहिजे. तेच म्हणतात ब्रह्मदेव म्हणजे होईल तथाच. ही मोठी कथा आहे, मी सांगत नाही, पण तब्येत बरी नाही. त्याला सांगितलं होतं काहीतरी आण मला, याने आणलं नाही. मी सकाळपासून उपास मारला, माझ्या आधीच तब्येत लाट अंका पडून खाली उतरलो. तर ते सांगायचं तात्पर्य की सुचेंद्रन कलावती पुढे ऋषभानु कीर्तिदासून कीर्तिदा कीर्ती दान यशोदा ही दोन्ही एकच आरती शकते. यशम ददाती कीर्तिम ददाती. ज्याचं यश असतं त्याची कीर्ती असते, हे लक्षात ठेवा. ज्याचं यश नसतं त्याला अपयश येतं, त्याचं कोणा कुत्र विचारित नसतं. असं म्हणतात की राधाराणीचा जन्म कधी झाला, किती वाजता स्वरूप, किती वाजता, 6. पहाट झाला, पहाट. आपण दुपारचं मग करतो, सकाळीच जेवायला पाहिजे. रावळ मध्ये झालं होतं, रावळ नावाचं गाव आहे, भरसाण्यात नाही. नंद बाबा आंघोळीला गेले, स्नानाला गेल्यानंतर कमळामध्ये ते राधाराणी प्रकट झाली. सीता, राधाराणी आणि रुक्मिणी यांचं असंच वर्णन आहे की ते कोणाच्या पोटी जन्म घेतल्याचं वर्णन नाही. त्याला आई योनीच म्हणतात, आई योनीच. कुठल्याही योनीतून जन्म नाही, कोणाच्या पोटातून जन्म नाही, डायरेक्ट कमळात प्रकट झाले राधाराणी. सुंदर कमळ होत, कमळ चमकायला लागलं होतं. बाकीचे कमळ होते ते काही चमकत नाही, ही कमळ चमकायला लाईटी झालं. नंद बाबा म्हटलं काय म्हणून जाऊन घेतलं, मुलगी खुद नंद बाबा नाही, हे पुढे उशीर झाले. मला असं एकदा त्या बुद्धिभ्रष्ट झालेली वय झाल्यामुळं, वय झालेल्या माणसाला ते ध्यानात राहत नाही कुठल्या गोष्टी. काल इथंच चावी घेऊन मी फिरत होतो, चावी माग पडली की त्या पांड्याने उचलली आणि निघून आतमध्ये खिडकीत परगाव नेऊन टाकलं. असला भाडक सकाळी असं भडकलो त्याच्यावर. मला लाज वाटायला पाहिजे तुला. जिथं होती तिथं राहायचे. मी वर जातोय, खाली येतोय, 4-5 जण आम्ही 1 घंटा फिरलो, चावी सापडली. ध्यानच राहत नाही आता बरोबर. आणि तुम्ही येतो मला वाटतं ह्याला ध्यानात कसं राहतं एवढं सगळं, कुठं कुठं
स्कंद पुराण की एक श्लोक आहे, आत्मा रामस्य कृष्णस्य दुर्वा आत्मास्ति राधिका. आत्माराम भगवान श्री कृष्णाचं आत्मा राधा आहे, पत्नी नाही. काय हे आपले हे शरीरात काही नाही, चौकाने उच्चारल्यावर काहीच नसतं त्याच्यात, कारण काय निघून गेलं, आत्मा निघून गेलं. उड़ जाएगा पंछी अकेला रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली राहतो. तर त्या आत्म्याचा आत्मा जो निघून जातो शरीरातून, त्या आत्म्याचा आपला प्रेम कुणावर असतं, आत्मेवर प्रेम असतं, शरीरावर नाही. प्रेम कुणावर, सगळे मुलावर नाही, बाळावर नाही. मी तर पूर्वी एक उदाहरण पण सांगायचं होतं, मला टाइम नाही. कुणावरच प्रेम नसतं, शरीरावर प्रेम असतं. आणि तो फार काळ जिवंत राहण्याची इच्छा असते. मग त्या एखाद्याला सांगितलं ना, हे पाय तुमचा आता बाद झालेला आहे आणि हा पाय जर इथून गुडघ्यापासून नाही काढला तर तुम्ही मरता. म्हणतो गुडघ्यापासून पाय काढ, दोन्ही पाय काढा, पाळ्याचे दोन्ही काढा. हात काढायचे असले तरी हात काढायला म्हणतो, कारण का शरीर गेले तरी वाटतं पण मी झालो. म्हणजे आपलं आत्मेवर प्रेम असतं. आणि आपल्या आत्म्याचा आत्मा भगवान आहे. काही मूर्खाचं काही ज्ञान आहे, आपला जो आत्मा आहे तोच कृष्ण आहे. अलग लक्षात, हा मूर्खपणा आहे. आत्म्याचा आत्मा, सगळ्या जीवाचा जीव, सगळे अखिल आत्म्याचा आत्मा, सगळ्या जगातले जेवढे आत्मे त्या सर्वांचा आत्मा भगवंत आहे. आणि त्यांचं आत्मा रामस्य कृष्णस्य ध्रुव आत्मा अस्ति राधिका. पण त्या भगवंताचा आत्मा कोणी, राधा राणी. स्कंद पुराणामध्ये अलग लक्षात, आत्मा आहे म्हणजे किती प्रेम असणार. उगत पायावर डोकं ठेवून रडत बसत नाहीत राधा राणीचं. प्रवचन संपलं जमाय, तर ते कमळाचं फुलं राधा राणीला घेतलं, मोठा उत्सव केला. तिकडे ती मला वाटलं दुपारा असेल, मी वृंदावन मध्ये होतो, बारसाण्यामध्ये गेलो होतो उत्सवाला. म्हणलं किती वाजता असतो राधा राणीचा जन्म, म्हणले झाला पाठच झालं, अभिषेक वगैरे पाठच झाला. नंतर मी शास्त्रात पाहिलं, तोपर्यंत मला वाटायचं दुपाराच असते. नंतर सगळ्या शास्त्रात पाहिलं तर ते पाठच जन्म झाला होता. मोठी कथा, पण दिलेला टाइम संपलेला आहे, तब्येत बरोबर नसल्यामुळं संपला हा कार्यक्रम. असं तुम्ही करून करा. हरे कृष्ण. मला एवढंच येते.